काठी लागले आणि त्या ठिकाणी त्या तपस्वी चित्रकूटावर जाऊन थांबल्यानंतर प्रभू रामचंद्र चित्रकूटावर गेले. पण इकडे अयोध्यामध्ये श्रीरामाला निरोप देऊन निषाद परत परतला. सुमंताची भेट झाली. निषाद राजापासून उठतात सुमंत विचारू लागले, आता कोणत्या तोंडाने आयुष्यात जाऊ, अयोध्येमध्ये जाऊ. आता तेव्हा दुसरी काहीच मार्ग दिसेना. अंधार झाला, अंधार पडले. आता रात्रीचं मला कोणी पाहणार नाही आणि रात्रीच्या वेळेला मी अयोध्येमध्ये प्रवेश करतो. सुमंत सगळे झोपू दिले, अयोध्यामध्ये प्रवेश केला. राजमहाराजाच्या प्रवेशात थांबले. गुपचूप महालात निघून गेले. वाटेत प्रत्येकाला टाळीत होते. अखेर कौशल्याच्या महाली गेले. की राजा उदासीन जमिनीवर साध्या वाथरावर पडलेले होते. सुमंताने त्यांना जय जीव असे म्हणून प्रणाम केला आणि खडबडून उठले. त्याने सुमंताला जवळ बोलून घेतले. राजाने अतिशय उत्सुकतेने त्या रामापाशी राम सीता लक्ष्मणाची चौकशी केली. परत आले आहे की पुढे वनात निघून गेले. राजाच्या या श्रद्धेचा आवाज विचारलेल्या प्रश्नाने एक शिष्ट सेवकाचे नेत्र वाहू लागले. त्याने रडत सांगण्यास सुरुवात केली. अयोध्येतून निघाल्यापासून वृत्तांत सांगण्यास सुरुवात आरंभ केला आणि गंगा किनारा पोहोचेपर्यंत सर्व वृत्तांत सांगितले. त्याने मला आपल्यासाठी निरोप दिला. आपण निश्चिंत राहावे. आपल्या आशीर्वादाने पुन्हा सकुशल अयोध्येत येतील. गुरु वशिष्ठ नागरिक त्यांनी असाच निरोप दिला आहे आणि भक्तासाठी निरोप आहे. त्यांनी धर्मनीती न सोडता प्रजा पालन करून आईवडिलांची सेवा करावी. सीता काही सांगणार होत्या पण त्यांना भावनेने आवडलं नाही. बोलता येईना. मग नौकेत चढले. नौका चालू लागली आणि नजरे आड होईपर्यंत मी एखाद्या निष्प्राण प्राण्याप्रमाणे तटस्थ होऊन उभाच होतो. माझ्या नजरे आड होतो. हे शब्द ऐकताच राजा जमिनीवर पुन्हा कोसळला. त्यांच्या घशाला कोरड पडली. दरदरून घाम फुटला. एखाद्या पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडू लागतोय. कौशल्या मातेने त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तोंडात एकच शब्द फुटत होता, तो म्हणजे राम 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 राम. माझा राम मला भेटावा, माझा राम मला भेटावा, माझा राम मला भेटावा. या सुमंत वेगाने राज वैद्यांना आणण्यासाठी निघून गेले. त्याच वेळी दुःख रीतीत आणि हृदयात जमिनीतून राजाची जोऱ्यामध्ये दुसरा मारलाय. प्राण आवाज बाहेरच्या बाहेर मध्यामध्ये आवाज राहिला आणि राजा दशरथाने श्रीराम आवाज दिलाय आणि राजा दशरथाची प्राण झोप त्या ठिकाणी मावळली. सगळे अयोध्या अवाक झाली. कौशल्या माताच्या डोळ्यातून नेत्र वाहू लागले. काय करावं? कौशल्या माता सांभाळण्याचा प्रयत्न केला. म्हणून एकच शब्द बोलतात म्हणजे आता काय करावं. त्याशिवाय राजकारण्यासाठी गेले. दुःख वितरताना हृदयाच्या दुर्बलतेने राजाची प्राणज्योत निमाली. परलोकी निघून गेले. शेणार ते हल्लकोळ उसळला. बघता बघता वार्ता नगरवर पसरली. जिकडे तिकडे रडारडीचे स्वर ऐकू झाले. संपूर्ण रात्र या प्रकारे कशीबशी झाली. वशिष्ठ सर्वांना सात्वन करण्याचा धीर द्यायला लागले. चार पुत्र
कौशल्यात अनर्थाची परंपरा झाली तेव्हापासून भरत मनोपणे बेचैन होता. त्याचे कारण उमजत नव्हते. अशा वेळी दूत आले. त्याच्याकडून निरोप करता शत्रुघ्न रथात बसून वेगाने अयोध्यामध्ये आल्या. नगरात प्रवेश केला. त्यांना एकावर एक अपशकुन होऊ लागले. त्यावेळी मनात चरकाप सुटला. धैर्याने महालाकडे निघाला. भरत्याच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली कैकेयी अतिशय उत्साहाने स्वतः महालात महादौरात आली. औक्षण करून भरताला आत घेऊन गेली. आणि भरताने येताना नगरीत आणि राजपरिवर्तित दुःखी वातावरण पाहिले. त्यामुळे त्याने आईपाशी सर्व राजपरिवाराची खुशालीची विचारपूस केली. तिने अतिशय मोजक्या शब्दात दशरथ राजा निधनाची वार्ता सांगितली. आणि कानावर पडतात भरत तसाच भूमीवर कोसळला. तात मनुष्याने भूमीवर कोसळलाय. भरत जरा वेळाने सावध होऊन तो उठून बसला. त्याने पित्याच्या मृत्यूचे कारण विचारतात कैकेने सविस्तर वृत्तांत सांगितला. आणि ऐकत असताना भरत अगदी सुन्न झाले. रामाचे सीता आणि लक्ष्मण वनाकडे झालेले प्रयाण ऐकून काही क्षणात तो आपला जन्मदात्याच्या पित्याचं दुःख विसरला. आणि आपले दादा आणि आपली माता सीता आणि आपले बंधू लक्ष्मण वनाकडे गेले. याचं दुःख अधिक झालं. कैकेयीने समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते सर्व दुःख विसरून जाण्याचा आणि राज्याचा निर्वेद उपयोग घेण्याचा उपदेश केला. पण याचा परिणाम उलटा झाला. भरत विज्ञान झाला. त्याने पुत्र धर्माची जराही पर्वा न करता आईला दोषी ठरवलंय. सगळ्या जडाची सगळ्या दुःखाची जर कारण कोण असलं सगळं दुःखाचं तू आहे. मी तुझ्या पोटी जन्म घेतला आई. पण सगळ्या दुःखाला तू कारणीभूत आई. आजपासून तुझं मुख मला दाखवू नको. माझ्या दादाला वनवासाला जावं लागलंय. माझ्या वडिलाला प्राणत्याग करावं त्या ठिकाणी मुकावं लागलंय आई. तुझ्यामुळं झालं. आणि असं बोलता क्षणी त्या ठिकाणी नेमक्या त्याच वेळी कोबड्या मंथरा दासीचं आगमन झालं. मंथरा आली. दासीचे आगमन झाले. ती वस्त्र अलंकार बघा अगोदर होती. त्याच्या अंगावर काहीच नव्हतं. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीता माता वनवासात गेली. राजाचं देह अवसान झालं. आणि ती मंत्रा अशी नटली विचारू नका. वस्त्र अलंकार नटलेली होती. तिला पाहता सर्व अनर्थाचं मूळ जाणून ती स्त्री आहे याचा विचार न करता शत्रुघ्नाने तिच्या कुबडावर लात मारली. कुबडावर लात मारली. जोरात लात मारली. तिचं कुबड फुटून दात पडून भरताच्या पायाशी पडली. शत्रुघ्न तिच्या झिंजा ओढत फरफटत नेऊ लागला. तेव्हा दयाळू भरताने तिला सोडवले. मग दोघेही मिळून कौशल्याच्या महाराकडे निघून गेले. तिथे पाहता ती एका जुनेवरावर अंगणे शोकमग्न अशी कौशली माता बसलेली होती. भरत अत्यंत व्याकुळून जाऊन पायावर कोसळला. आणि तिने जेव्हा कोसळल्या आणि तिने त्यांना जवळ घेऊन कुरवळले आणि शून्यात नजर लावून बसली. तेव्हा भरताने सर्व अनर्थाचे दोष आपल्यावर घेऊन आईची निंदा केली. आई मला माफ करा. माझी आई निंदा आहे. माझी आई कैकेयी आहे. ती मला आवडत नाही. मी तिच्या पोटी जन्म गेला आहे. तिची निर्भसना केली. आणि आई माफ करा. माझ्यामुळे माझ्या दादाला वनवासात जावं लागलंय. मला राज्याचा लोभ नाही आई. मला राज्याचा लोभ नाही आहे. पुन्हा कौशल्या मातेने भरताला शातीशी लागले. अरे भरता असं कुठं बोलत असतं का? अरे कसेही जन्म दिला तरी ती आई आहे. आईला नाव ठेवू नको. अरे सर्व कर्म आहे. कर्म कोणाला चुकत नसतंय बाळा. आईला दोष देऊ नको. पहा सवतीचा मुलगा आहे. सवतीनं वनवासाला आपल्या मुलाला पाठवावं स्वतः. आणि सवतीच्या मुलाला सवतीनं समजूत घालावी. शिकावं आईचं प्रेम काय असतं. विराहाने ते टाकून गेले. आता पती पुत्राचा विरह होऊन मी आता जिवंत राहून आहे. अशेर माझ्या हृदय किती भावीन आहे. मग धीर मंदिर भरताने शत्रुघ्नाचे सात्वन केले. भरताने सर्व उघडपणे कारस्थान समेत सांगितले. सकाळी वामदेव वसिष्ठ आले. त्यांनी मंत्रिमंडळ प्रतिष्ठ नागरिकाची विचारपूसना केली. यथाशास्त्र भरताच्या हातून सर्व उत्तर क्रियाविधी पार पडले. 14व्या दिवशी शुद्ध झाल्यावर लवकर एक उत्तम दिवस पाहून वसिष्ठांनी राजसभा भरविली. त्याच भरताला वसिष्ठांनी शेजारी बसून घेऊन नीतीविषयी उपदेश केला. सूर्यवंशात सत्य प्रतिष्ठा सांगितलंय. पण भरताने सांगितलंय जोपर्यंत मी माझ्या
दादाला भेटणार नाही तोपर्यंत मी या राज्यावर बसणार नाही. मग मला वनामध्ये माझ्या दादाची, माझ्या रामचंद्र प्रभूची भेट घ्यायची. जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत मी राज्याचा स्वीकार करणार नाही. आणि असं बोलून सर्व सैन्य, सर्व राम भेटीसाठी भरताचं वनगमन सुरू झालं. हळूहळू सर्वजण तमशा नदीच्या काठी आले. पहिला मुक्काम झाला. सर्व काही तयारी करत करत गुहक भेटलाय. गुहकला असं वाटलंय माझ्या रामचंद्र प्रभूला मारायला निघतात का काय, म्हणून युद्धासाठी निघतात का काय, म्हणून गुहक सैन्य सहित आलाय. पण त्याला वाटलंय हे शत्रू नसून रामचंद्राचे बंधू भरत जे आहे त्याने वस्त्र त्या ठिकाणी टाकून दिले. भरत आणि गुहक त्याची भेट झाली. म्हणे तुम्ही रामचंद्र प्रभू भेटायला निघाला, मीही तुमच्यासोबत येतो. गुहकही त्यांच्यासोबत. आणि असे बघता बघता सर्व निघाले. निघता निघता बघितलंय आणि ज्यावेळेस इकडे चित्रकूटावर प्रभू रामचंद्र सकाळीच उठून बसले. सीतेने रात्री स्वप्नात सर्व प्रजाजनासह भरत आल्याचं स्वप्न बघितलं. कोणी? सीतामातेने. परंतु सर्वांचे चेहरे दुःखी दिसले आणि तिने स्वप्न रामाला सांगतात. तोही विचारात रामचंद्र प्रभू पडले. लक्ष्मणाला हे स्वप्न चांगले नाही. मग नित्यकर्म आटवून बसले असता त्यांना उत्तर दिशेला धुरळ उडाल्याचे दिसलंय. आकाशात धुरळ उडाली. सर्व काही जिकडं तिकडं असं वाटलं आता कोणीतरी येतंय. लक्ष्मणजी गडबडले. भाता काढलाय, धनुष्याला बाण जोडलाय. दादा कोणीतरी आपल्याला मारण्यासाठी येत आहे. थांब लक्ष्मणा, आपल्याला कोणी मारण्यासाठी येत नाहीये. मग मात्र त्या ठिकाणी बघितलंय की एक भिल्ल लोक आले. बघितलं भिल्लाने झाडावर गेले. वरून बघितलंय तर त्यांना घोडे, हत्ती, घोडे, सैन्य, पायदळ असं सैन्य दिसलंय. आणि मग रामचंद्र प्रभूने दुरून बसले. लक्ष्मणा, अरे कोणी नाही, आपला भरत आहे, आपल्या भेटीसाठी येत आहे. आणि आपला भरत भेटीसाठी येतो होतो म्हणून भरताने प्रभू रामचंद्राला बघितलंय. प्रभू रामचंद्राने भरताला बघितलंय. आणि प्रभू रामचंद्र जसे उठले भरत भेटीसाठी, अंगात पाठीवरचा भाता गडगडत गेला, हातातला धनुष्य गळून पडलाय. असे प्रभू रामचंद्र धावले, असे भरतजी धावले. आणि अशी भरत आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली. एखाद्या चुकलेल्या मुलानं आईला भेटावं आणि आईने मुलावं भेटालं, तशी प्रभू रामचंद्राची भरत भेट अशी उरी भेट झाली. इतका आनंद, दोन्हाचे आनंद गगनात माहीना. जिकडे तिकडे श्रीया थांब त्या ठिकाणी बघितलंय. अशी भेट त्यांची झालेली आहे. म्हणून स्वागत केले. त्वरेने धावत आले. सर्व प्रणाम करून वशिष्ठाने रामाला हृदयाशी धरले. गुहक दुरून दंडवत करीत होता. राम भक्ती ओळखून वशिष्ठाने स्वतःला आलिंगन दिले. वशिष्ठांना त्रिभुवन विभूतीने सांगितले. साध्या बड्या हजारो रुपये त्या ठिकाणी श्रीरामने क्षणात प्रत्येकांना भेटावं म्हणून प्रभू रामचंद्रने हजारो रुपये घेतले आणि सर्वांना भेट दिली. त्या ठिकाणी भेट झाली. काही त्या सर्वांना भेटले आणि भेटून सनी सर्वांशी परवाशी भेटी विचारल्या. आणि मग भरताने सांगितले आपल्या तात देहांत झाला. विश्वामित्र सांगितले. प्रभू रामचंद्राच्या क्षणात डोळ्यामध्ये अश्रू मावेना. काय करावं? त्या क्षणी प्रभू रामचंद्राने आपल्या पिताचं कर्मध्यान केलेलं आहे. सध्या आपल्या सर्व केले. सर्व काही बोलून झाले. सभा आवाज झाली. बरेच दिवस थांबले पण भरताला काही प्रभू रामचंद्रांना सोडावं असं वाटेना. आता काय करावं? आणि मग प्रभू रामचंद्र म्हटले, भरता खुशाल जा आणि अयोध्याचा राज्याचा स्वीकार कर आणि त्या प्रजेचं पालन कर. दादा तुमची काही भेट घेतल्याशिवाय मी करणार नाही. मग काय पाहिजे? भरताने रामचंद्र पूर्वच्या खडावा मागितल्या. खडावा सेवकासाठी घेतल्या, सेवा करण्यासाठी घेतल्या. असं बोलून निघाले. अयोध्येमध्ये आले पण भरताने राज्याचा स्वीकार केला नाही. रामचंद्र प्रभूच्या खडावा त्या गादीवर ठेवल्या. त्यांची पूजा केली. जोपर्यंत माझे प्रभू रामचंद्र प्रभू दादा येणार नाही तोपर्यंत मी या गादीचा स्वीकार करणार नाही. त्यांच्या पादुका त्या राजगादीवर ठेवल्या. आणि हे नंदिका आश्रमाला, नंदिका ग्रामला निघून गेले भरतजी. तिथून पुढं आपल्या या ठिकाणी सुरुवात झाली. प्रभू रामचंद्र वनवासी दिल्लीला त्या ठिकाणी सुरू झाल्या. आणि एके दिवशी प्रभू आपल्या हाताने अनेक तऱ्हेने फुलाचे अलंकार बनवून स्फटिकाच्या आसनात बसले. सीतेला बसून ते मोठ्या प्रमाणात घातले. त्याच वेळी बघा त्या वनामध्ये असा मस्त प्रभूने हार तयार केले आणि सीतामातेला हार घातले. हार घालत असताना इतके सुंदर सीतामाता दिसायला लागल्या, विचारू नका. इतकं सुंदर दिसायला लागल्या. पण त्याच वेळी इंद्राचा पुत्र, त्याचं नाव होतं जयंत. काय नाव होतं?
जयंत त्याने काय केलं, त्याने वात्रटपणा केला. काय केला, कावळ्याचं रूप घेतलं. कोणाचं, कावळ्याचं रूप घेऊन सनी सीते मातेच्या अंगठ्याला चोच मारली आणि तो पळू लागला. एका झाडावर जाऊन बसला. सीतेच्या ओरडण्यामुळे प्रभू रामचंद्र लक्षात आले आणि क्षणार्धात त्याने धनुष्यावर बाण चढविला, सोडला. तो ब्रह्मयुक्ती बाण सनसन करत सुटला. पण जयंत कावळ्याने रूप टाकून जीव घेऊन पळत सुटला. बापाजवळ गेला. रामाची अपराधीची अपराधी आहे जाणू इंद्राने त्याला आश्रय नाकारला. फार भयभीत लोकांमध्ये आश्रयासाठी फिरला, त्याला कोणी आश्रय दिला नाही. वैर घ्यावे लागेल भीतीनं कोणाचीही त्याला जवळ करीना, नुसते असेही कोणीच म्हणेना. मग हवालदिल होऊन ब्रह्मांडामध्ये जीवाच्या आकांताने भटकू लागला. शेवटी नारदांना त्यांची दया आली आणि त्याने त्याला समजून सांगितले, पुन्हा रामाकडे पाठवले. आणि जेव्हा तो पुन्हा जाऊन रामाच्या पायावर पडून क्षमा याचना मागू लागला, तेव्हा परम दयाळू असा राम त्यांना बाणाने केवळ त्याचा एकच डोळा फोडला. कावळ्याला किती डोळे, दिसायला 2 डोळे, पण कावळ्याला एकच डोळ्याने दिसतं. एक डोळा कसा फिरवतो, एकच डोळ्याने पाहतो तो, असाच करत राहतो. कोणी जर माणूस कोणी एकाकडे पाहत असं आपण काय म्हणतो, काय पाहतो कावळ्यावनी, असं एकच डोळा आहे, एकच नजर आहे त्याला. म्हणून रामचंद्र प्रभूने एका डोळ्याला बाण मारला, सोडून दिलं. फार अपराध केला, दंडवताच्या लायकीचा प्रभूने नाम मात्र शिक्षा करून दिली. रामाने चित्रकूट अशा अनेक लीला केल्या. पुढील कार्यक्रम चित्रकूट ते ऋषी त्रि ऋषीच्या आश्रमात आले. आश्रम ऋषीच्या आश्रमात येऊन सने सर्व काही आगतम स्वागत त्या ऋषीने केले, त्रि ऋषीने आणि अनुसया मातेने केले. लक्ष्मणाला हितोपदेश केला आणि सुरूपण त्या ठिकाणी पुढं जाऊन सनी ते कुठं आले, पंचवटी. कुठं आले, पंचवटीमध्ये आले. पंचवटीमध्ये राहत होते, फिरत होते पंचवटीमध्ये. आणि त्या पंचवटीमध्ये एक राक्षसीन होती, तिचं नाव होते शूर्पणखा. काय नाव होतं, शूर्पणखा. ही शूर्पणखा नावाची ही रावणाची बहीण होती. त्या ठिकाणी फिरत असताना रामचंद्र प्रभू लक्ष्मण तिच्या दृष्टीत पडले. ती म्हटले, वा काय स्वरूप सुंदर तरुण आहे आणि असा जर पती मला मिळाला तर काय. तिची वासना जागृत झाली. तिने सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि धारण करून कोणाकडे आली, प्रभू रामचंद्राजवळ. प्रभू रामचंद्राजवळ आली. प्रभू रामचंद्राने अंगोली निर्देश केला, तो बघ समोर, तो सुंदर आहे, बिगर लग्नाचा आहे आणि माझं लग्न झालंय, ती बघ माझी पत्नी समोर आहे. सीता मातेकडे बोट केले. पुन्हा लक्ष्मणाकडे गेले. लक्ष्मण म्हटलं, बघ तो समोर दिसतो तो माझा मालक आहे आणि मी त्याचा दास आहे. दासाकडे तुला काही मिळणार नाही, मालकाकडे मिळणार, जा. पुन्हा प्रभू रामचंद्राकडे गेले. असं बराच वेळ झाली. तिला राग अनावर झाला. अनावर झाल्यानंतर त्या पुन्हा लक्ष्मणाकडे गेली आणि मूळ रूपामध्ये गेली आणि प्रभू रामचंद्रानं खून केले लक्ष्मणाला. खून करतात लक्ष्मणाने काय केलं, डोळ्याचे पावते लावते तिचं नाक आणि कान कापून टाकला. कोणाचा, शूर्पणखेचा. ती कुरूप झाली. मला सांगा, जर सगळं चांगलं असलं आणि नाकच नसला तर काय होतं, काय ती करावी 32 लक्षणे, नाक नाही त्याने वाया गेली. महिलेला सर्व असावं, नाकच नसावं, मग लय कुरूप दिसते. तसं तिला होती आधीच राक्षसीन, पण तिचं नाक कापलं, कुरूप झाली ना. आता काय करावं बरं, नाक कापलं तर कापलं, कान बी कापला, आखीनच कुरूप झाली. तिला राग आला आणि त्या ठिकाणी ती रडत ओरडत खर दूषणापाशी गेली. त्यांना धिक्कारून आक्रोश करू लागले. तिच्या वस्तुस्थिती समजतात दोघे राक्षसींची सेना सज्ज करून धावले. रामाने लक्ष्मणाला सोबत घेऊन सीतेला एका गुहेत पाठवून दिलं आणि कोदंड संच करून हस्तमुखाने उभा ठेवला. सैनिक समोर गेले आणि बघताच त्या ठिकाणी राम लक्ष्मणाने त्या ठिकाणी असं युद्ध त्या ठिकाणी केलेलं आहे, विचारू नका.
उत्तराधिकारी सांगितलंय शिकारीसाठी शोधत फिरत आहे, काळा हिरा आहे म्हणून त्याला चांगलं युद्ध केलं, बेधन करून त्याला एक टाकलंय, सैनिक समोर गेले, त्रिभुवन सुंदर पाहून खर दूषण आणि याचा संदेश घेऊन मंत्री रामापाशी गेले, संदेश दिला जरी बहिणीला कुरूप केले तरी त्याला सीतेला त्यांच्या स्वाधीन जर नाही केलं तर त्यांना प्राणदान देईल. मग असं करून निस्ता धनुष्य बाणाचा तणकार श्रीरामचंद्र प्रभूने केला. आवाजाने राक्षस कासावीस झाले. अतिशय सावधपणे रघुवीर धावून आले. सैन्य 14,000 आणि श्रीराम प्रभू एकटेच होते. सैन्य किती होतं? 14,000 आणि प्रभू रामचंद्र एकटेच होते. पाहता देवासह इंद्राच्या जराचा ठोका चुकला. नंतर श्री राघवाचे युद्ध कौशल्य पाहतात त्यांची नजर सारखी ठरेना. भयानक रस रौद्र धरून नृत्य करीत असे त्यांना वाटले. शेवटी प्रभूने एक लीला केली. अशी प्रत्येक राक्षसाला दुसऱ्या रामाच्या रूपात दिसू लागले आणि आपसामध्ये लढून मेले. देवाने आनंद झाला आणि आकाशातून प्रभू राम पुष्प उधळले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्राचा विजय झाला. खरं दूषण हरल्या गेले. आणि इकडं शूर्पणखा निघाली. ताड 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 लंकेमध्ये आली. सर्व घटना अगदी खुलासवर रागाने सर्व वर्णन केलं आणि तिने अनेक प्रकारे दोष दिला. भावनाने राखी खाली कोसळली आणि सभासदाने तिला सावरली. रावणाने तिच्याशी पुन्हा चौकशी केली आणि तेव्हा तिने त्यांना दोघा बंधूचे विशेष करून सीतेचे लावण्याचे रसभरीच वर्णन केले. दादा अरे तुझ्या 80,000 पत्न्या पण काय करतो? ती जर तुला मिळाली ना तर सगळ्यांना फिक्का पडून तू तिचा स्वीकार कर. शूर्पणखाने असं सांगून दिलंय, सर्व सांगितलंय. आणि मग आता रावणाला असं झालंय केव्हा मी त्या सीतेला चोरून आणतो किंवा केव्हा तिला मी हस्त करतो अशी त्या रावणाची स्थिती झाली. मग रावणाने काय केलं? काय केलं रावणाने? एक कल्पना सुचली. काय? आता तिला कसं हस्तं? कुठं आहे? म्हणे पंचवटीला आहे. मग काय केलं? रावण तार जशी उठला आणि आपल्या मामाजवळ गेला. कोण? मारीच. मारीच्या पाशी गेलेला आहे आणि मारीच्याला बोलायला लागले, बघितलं का? आणि मग शिवशंकर बोलता, वय पार्वते बघ माझा शिष्य, बघ त्याची करामत, आता काय करतो तो? पार्वती माता ऐकायला लागल्या आणि त्या ठिकाणी सांगितलंय, मारीस मामाला सांगितलंय, तुम्ही हरणाचं रूप घेऊन जा, सुवर्णकांती बनून जा आणि तुम्ही त्या सीतेला वंश करा. ती तुमचा धावा तुमच्यासाठी ती लोभी त्या ठिकाणी अंतःकरणात लोभ निर्माण होईल आणि त्या रामाला सांगा मला या सुवर्णकांतीची काय करा? चोळी शिवा. म्हणून ती त्या तुम्ही पाठीमागं पाठवान, तुम्ही रूप घ्या, तोपर्यंत मी इकडं सीतेचं काय करतो? हरण करतोय. असं त्या ठिकाणी प्लॅन ठरलेलं आहे. आणि जर नाही तुम्ही केलं तर तुम्हाला मरावं लागेल, मी तुम्हाला मारन. मामा म्हटले दृष्ट भाषेच्या हातून मरण्यापेक्षा देवाच्या हातून मेलेलं बरं. म्हणून मारीच्यानं काही नाही केलं. तसे हो म्हटलं, हुकार दिला आणि पंचवटीमध्ये हरणाचं रूप धारण केलं आणि फिरायला लागले. आता फिरता 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 सीता मातेच्या त्या ठिकाणी काय झालं ते लक्षात आलंय, ते दृष्टीला पडलंय हरिण. तेव्हा तिने रघुनाथापाशी हट्ट धरला, ते हरिण मारून त्याचे कातडे तिला आणून द्या, म्हणजे त्याची मी चोळी शिवीन. असे जाणून देवता त्या ठिकाणी श्रीराम सर्व जाणत होते. आता पुढं काय होणार आहे, काय होणार आहे, पुढं काय होणार आहे हे सगळं जाणत होते. पण काय ठिकाणी माहिती का, प्रभू भगवंताने युक्ती केली. त्याच ठिकाणी लक्ष्मणजीला कंदमुळं आणण्यासाठी पाठवून दिलं आणि त्या पंचवटीमध्ये झोपडीमध्ये फक्त रामचंद्र प्रभून कोण होते? सीताच माता होत्या. आणि रामचंद्र प्रभूने काय केलं, सीता मातेला सांगितलं, हे बघ आता मी काही लीला करणार आहे, त्या लीला वस्तूला व्हावं लागन. रामचंद्र प्रभू पंचवटीत एक अग्नी निर्माण केला. त्या ठिकाणी अग्नी, त्या अग्नीमध्ये खऱ्या सीतेला सांगितलं तू या अग्नीत प्रवेश कर. सीता मात्याने त्या अग्नीत प्रवेश केला आणि त्याच अग्नीतून डुप्लिकेट सीता बाहेर आली. मायावी सीता बाहेर आली. आता खरी सीता कुठं आहे? अग्नीत आहे. आणि ही वर जी सीता दिसते कोणती आहे? मायावी आहे. आणि अशा मायावी सीतेनं हट्ट धरला, मला सोन्याची जी चोळी पाहिजे. रामचंद्र पूर्व त्या हरणाच्या पाठीमागं गेलेले आहे. ही वार्ता लक्ष्मणजीला बी माहीत नाही.
ही लीला लक्ष्मणजीलाही माहीत नाही, कोणाला माहीत नाही, फक्त भगवंताला, सीता मातेला आणि त्या अग्निदेवाला, बाकी कोणालाच माहीत नाही. हरणा पाठवटी मागे निघाले, त्यांच्यावर त्या ठिकाणी अचूक वेध घेतला, बाण सोडला, त्या बाणाने अचूक वेध घेतला. मारीचने मरण्यापुढे असे बोलायला लागले, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. आणि लक्ष्मण पुढे ठेवलं होतं पंचवटीमध्ये सीता मातेच्या रक्षणासाठी. आणि मग सीता माते, लक्ष्मणजी भाऊजी जा, तुमच्या भावाला धोका आहे, जीवाला धोका आहे, तुमचं नाव घेऊन पुकारतात, लक्ष्मण धाव. माते मला आज्ञा आहे, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. मग सीता मातेने काही शब्द उच्चारले, तुम्हाला असं वाटतं तुमचा भाऊ मारावा, असं वाटतंय का तुम्हाला, असे शब्द उच्चार. मग लक्ष्मण रेषा मारली, या रेषेच्या तुम्ही बाहेर येऊ नका. लक्ष्मणजीही गेले आणि गेल्यानंतर तिकडं काय झालं, दोघंही तिकडे. आणि इकडं रावणाने काय केलं, साधूचं वेश घेऊन आलाय. माते भिक्षां देही, बघितलंय रावणाने, रेक्षमंग रेषा आहे, पार करता येत नाही. पण सीता माता काही फळकंद घेऊन आली देण्यासाठी हात धरला आणि वडलंय, खांद्यावर टाकल्या आणि विमानावर आरूढ झाले. निघालं, सीता माता आक्रोश करतात, प्रभू लक्ष्मणा, लक्ष्मणा, प्रभू धावा करतात, काहीच कोणी ऐकेना. पण सीता मातेचे हाक एका पक्षानं ऐकली, त्या पक्षाचं नाव होतंय जटायू. जसा जटायू पक्ष आला, युद्ध करायला लागला, बलवान होता, असं युद्ध करायला त्याला रावणाला वाटलं, आता जटायू मला आवरत नाही, काय करावं, याच्या संग कपट केलं पाहिजे. काय कपट केलं, अरे जटायू सांग तुझं मरण कशात आहे, मी सांगतो माझं मरण कशात आहे. जटायू म्हटलं माझं मरण पंखात आहे, आणि रावण म्हटलं माझं मरण माझ्या अंगठ्यात आहे. अंगठ्याला चोच मारण्यासाठी जटायू गेला, तर रावणाने कपटाने दोन्ही पंख जटायूचे छाटले. रक्ताच्या थारोळ्यामध्ये जटायू पडलेला आहे. आणि पडल्यानंतर श्रीराम 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 शब्द ओठामध्ये येत आहे. इकडे पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र येऊन बघतात, तर सीता माता दिसत नाही. सीता मातेने प्रभू व्याकुल झाले, हे सीते, हे सीते, हे सीते करत. भाता एकीकडे आहे, धनुष्यबाण एकीकडे आहे, आणि लक्ष्मणजी पाठीमागं आहे. सीतेसाठी प्रभू रामचंद्र व्याकुळ झाले, कुठे माझ्या सीतेला बघितलंय का, कोणी माझ्या सीतेला बघितलंय का. त्या जंगलामध्ये हे खग मृग मृग, खग मग मृग, वृक्ष वल्ली दगड वेली फळं फुलं प्राणी पक्षी यांना बोलत सुटले, माझ्या सीतेला बघितलंय का, माझ्या सीतेला बघितलंय का, माझ्या सीतेला बघितलंय का. कोणीच काही बोलेना. आणि शेवटी रावण निघून गेला, सीता मातेला घेऊन गेला. सीता मातेनं जवळ जाऊन 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 किष्किंधा नगरीवरती डोंगर होता, आणि तिथं आपले एक 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 अलंकार टाकत गेले. अदृश्य रावण झाला, निघून गेला. इकडे मात्र जटायूच्या मुखातून श्रीराम श्रीराम शब्द निघायला लागले. असे शब्द निघत असताना प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले, बघतात आपलं नामचिंतन करताय कोणी, जटायू आहे, आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. प्रभू रामचंद्रानं जटायूला उचललं, मस्तक आपल्या मांडीवर घेतलंय, आणि मांडीवर घेऊन म्हटले, काय झालं, सर्व वृत्तांत जटायू पक्षीने सांगितलाय. आणि मग प्रभू रामचंद्र सांगतात, बघ असं करतोय मी, तुला पुन्हा पूर्ववत करतोय. पण जटायू पक्षी म्हणते, प्रभू माफ करा, मला पूर्ववत करू नका, मी काय भाग्यवान आहे, मला जी गती मिळायची तीच गती द्या प्रभू. काय करावं, मला मोक्ष गती मिळून द्या. मोक्ष गती दिली, काही नाही, फक्त मला पूर्ववत करू नका. प्रभू काय मी भाग्यवान आहे, ज्या साक्षात प्रभू रामचंद्र ज्याच्या पोटी जन्माला आला, त्या विधात्याला, त्या बापाला सुद्धा ती मांडी मिळाली नाही प्रभू, आणि आज मला तुमची मांडी मिळाली, काय भाग्यवान आहे. मला पूर्ववत करू नका. बस भगवंताने मोक्ष गती दिली, आणि जटायूला सांगितले, जा स्वर्गात जा, पण तिथं गेल्यावर माझे वडील गेलेले, तिथं जाऊन माझी हकीकत त्यांना सांगू नका. आपल्या हाताने मोक्ष, आपल्या हाताने क्रियाक्रम जटायू प्रभूच्या पक्षाच्या प्रभू रामचंद्राने केल्या, आणि पुढे निघाले. राम शोक त्या ठिकाणी झालेला आहे.
आणि प्रभू सीतेचा पत्ता नाही. निघाले एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे धीर नाही, सोडून रडू लागले. सीतेच्या नावानं हाका मारित होते. सैरा वैरा धावू लागले. आवरता आवरता तारांबळ उडले. त्याच ठिकाणी सावलीप्रमाणे त्याच्या पाठीमागं लक्ष्मणही जात आहे, चिंताग्रस्त झालेले आहे. आणि ते त्यापाशी गेले. त्यांचे मस्तक रामाने आपलं सर्व काही अभक्ष्य गती त्या जटायूला दिली आणि दोघेही पुढे निघाले. चालता 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 त्यांच्यावर एक कमंद नावाचा राक्षस धावून आला. त्याला सुद्धा रस्त्यात त्यांनी मारलेला आहे. मूळचे गंधर्व स्वरूप मिळाले. दुर्वासाच्या छापाने राक्षस झाला होता आणि आपली हकीकत सांगतात पुढे निघाले. आणि ब्राह्मणाच्या सेवेमुळे त्यामुळे देवता अधीन होत्यात. नंतर रामाने नमन करून पुन्हा गंधर्व लेखून निघून गेला. पुढं चालत राम लक्ष्मणजी अरण्यात राहणाऱ्या एका आश्रमापाशी आले आणि तो आश्रम होता शबरी मातेचा. कोणता आश्रम होता? शबरी मातेचा. निघायला लागले आणि शबरी माता ज्या प्रभूची वाट पाहत होती, ती किती वयापासून वाट पाहत होती? वयाच्या 12व्या वर्षापासून प्रभू रामचंद्रची वाट पाहत होती. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना. आश्रमात कधी रे येशील, आश्रमात कधी रे येशील, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना. वाट पाहायला लागल्या कधी माझ्या आश्रमात येणार. पण केव्हापासून? वयाच्या 12व्या वर्षापासून. 12 वर्षाच्या ज्या शबरी झाली आणि वडिलाच्या लक्षात आलं आता पोरगी लग्नाच्या वयात आली. पण शबरी मातेच्या वडिलांनी काय केलं? 12 बोकडाची दावण द्वारात बांधली. द्वारात किती बोकड? 12. शबरी माता म्हटली, बाबा कशासाठी हे बोकड? अरे बाळा, तुझं लग्न आहे, तुझ्या लग्नाची मेजवानी पाहुण्यांना देणे द्यावी म्हणून याच्यासाठी बोकड आणले. बाबा माझं जर लग्न असत पण निष्पाप प्राणी आहे, यांना कशाला मारायचं? आपली परंपरा आहे, पाहुण्यांना मेजवानी द्यायची आहे. नाही बाबा, यांना सोडून द्या. नाही सोडणार. शबरी मातेला वाटलं आता आपले बाबा ऐकणार नाही, असं करू, हे या प्राण्याला सोडणार नाही तर आपणच यांना सोडलेलं बरं. त्या रातातून शबरी मातेनं घर सोडलं. त्या जंगलाचं आपले वडील प्रधान होते, मुख्य होते, आपल्याला शोधून काढतील म्हणून शबरी माता जंगलात गेल्यानंतर भला मोठा प्राणी मेलेला होता. त्याचं मांस कुजलेलं होतं, त्याची दुर्गंधी येत होती. आणि असं म्हटलंय सेवक येतील पाहतील पण ह्या प्राण्याजवळ येणार नाही. शबरी माता एक दिवस त्या प्राण्याच्या पोटात घुसून बसल्या. सेवक आले, आजूबाजू पाहिले, सगळे वेगळे, कुठं शबरी सापडे ना. शेवटी प्राण्याजवळ गेले, त्या दुर्गंधीने त्याच्या जवळ न जाता पळून गेले, लांबच गेले. शेवटी शबरी माता म्हटले सुटले. आणि जशी शबरी माता आली, मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये राहायला लागली. राहत नसे, काय करायचं? मातंग ऋषीला बघितलंय, सकाळीच 3 वाजता शबरी मातेने उठायचं आणि ज्या ठिकाणी मातंग ऋषी जातात तोच रस्ता झाडून काढायचा, रांगोळी काढायची, सडा सामर्जन तिथं करत असे. पण अनेक दिवस झाले कोण सामर्जन करतंय, कोण झाडतंय? मातंग ऋषीने लपून बघितलंय. तेवढ्यात ती शबरी माता दिसली. का गं बाळा, कोण तू? या देहाला शबरी म्हणतात. कुठून आली? मग ठिकाणून आले. कशासाठी? सगळं हकीकत सांगली. बाळा अशीच सेवा कर, असेच रोज रस्ता साफ कर. एक दिवस तुला ह्या रस्त्याने प्रभू भेट दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हापासून शबरी माता वाट पाहायला लागली. कोणाची? आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का
का पावन होगा, मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पालन होगा। आएगे रघुराज मैं आसन पर बिठवाऊंगी, मीठे मीठे बेर मेरे हाथों से खिलवाऊंगी। आएंगे रघुराज बिठवाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पालन होगा। आज मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पालन होगा। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि हरि बोल हरि हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि हरि बोल हरि हरि बोल। राधे 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 हाँ हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे। हम बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे। हाँ हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे। बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे। हरि बोल राधे 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 हाँ राधे 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 हो राधे 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 हो। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे बोल, हरे राम 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 हरे बोल। प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय। त्याच ठिकाणी प्रभू रामचंद्राचं आगमन झालंय। वयाच्या 12 वर्षापासून वाट पाहत होता तर वयाच्या 80 वर्षापर्यंत शबरी मातेने भगवंताची वाट बघितली आणि त्या क्षणी प्रभू रामचंद्राचं आगमन झालंय आणि त्या ठिकाणी जपडेपाशी आले, तिच्या स्वागताचा स्वीकार करून तिने दिलेला रानमेवा प्रभू रामचंद्रांना दिला। रानमेवा म्हणजे ती बोर होती आणि ती बोर अशी सवतली नव्हती, मग अर्धी अर्धी बोर होती। द्रोण होता, जे बोर आंबट होतं ते खाऊन पाहायचे आणि अर्ध बोर रामचंद्र प्रभूला गोड असलं तर द्यायचं आणि प्रभू रामचंद्राने ते बोर घ्यायचं आणि लक्ष्मणाने मुखाकडे पाहायचं आणि किळस करायची।
अरे 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 दादा, हिनं कितीक दिवसापासून ब्रश केलेला नाही, दात घासलेले नाही, केसाच्या जटा वळलेल्या आहे, नखाचे आकडे वळलेले आहे. आता काय करावं? आमंगळे, कधी स्नान नसन कधी नाही. आणि दादा काय बोरं खातात. लक्ष्मण म्हणजे किळस यायचे आणि पूर्व रामचंद्र आवडीनं खायचे. का? कारण भगवंताला काही लागत नाही. काय? ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची. बोरखाई फेलटीची, बोरखाई फेलटीची थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची. बोरखाई फेलटीची, बोरखाई फेलटीची थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, भुकेला प्रेमाचा न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे उच्चिष्ट लेखल्या जात नाही. भगवंताने बोरं खायला सुरुवात केली आणि ते बोर लक्ष्मणजीला एक द्रोण दिला. लक्ष्मणजीनं दोर मागच्या मागं तो दोर होता ना, फेकून दिला. आणि त्याच बोराचा काय झाला? द्रोणागिरी पर्वत झाला. विचार नका. आणि त्याच लक्ष्मणजीला शक्ती लागते पुढं. तीच बोराची ओली, त्याच बोराच्या औषधाने त्याची शक्ती उतरल्या जाते माणसाने. म्हणून तिथून निघाले आणि त्या ठिकाणी तिला मोक्ष दिला शबरी मातेला. आणि तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. नवविधा प्रकारची शबरी मातेनं भक्ती कशी करावी अशी भगवंताने त्या ठिकाणी सर्व ज्ञान शबरी मातेनं दिलंय. भगवंत पुढं निघाले चालता त्या ठिकाणी. आणि मग भगवंत जाऊन सनी ऋष्यमुख पर्वताच्या पर्वताजवळ आले. त्या पर्वतावर आपल्या मंत्रासह वर्तमान सुग्रीव राहत होते. जेव्हा हे दोघांना येताना पाहिले तेव्हा ते भ्यायला. त्याला असं वाटलंय आपल्याला कोणी मारण्यासाठी आपल्या भावाने राक्षस पाठवले काय, कोणी मसूर पाठवले का काय, असं बोलायला लागतं भ्यायला. आणि त्याने सुग्रीवाने मारुतीला जवळ बोलवलंय. आणि मारुतीला जवळ बोलून सांगले त्याने त्या दोघांना भेट घेऊन या, त्यांची माहिती घ्या कोण असावे ते. आणि मग मारुतीरायानं काय केलं, त्या ठिकाणी ते गेले, वालीकडून आले असे समजले. पण मारुतीरायानं काय केलं, लगेच पळून त्या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप धारण केलं. कोणी? मारुतीरायानं ब्राह्मणाचं रूप धारण केलंय. आणि त्याच्यापाशी गेले, अत्यंत प्रमाणे त्यांची विचारपूस केली. श्रीरामाने आपली ओळख देताना सांगितले, कौशला दशरथ राम आम्ही पुत्र आहोत. आणि माझे त्या ठिकाणी नाव राम आणि माझ्या भावाचं नाव लक्ष्मण आहे. आणि आमच्या समोर असलेल्या सीता या माझ्या पत्नीला राक्षसाने उचलून नेल्यामुळे तिच्या शोधासाठी आम्ही निघालेलो आहोत. एवढे सांगून झाल्यावर रामाने म्हटले, हे ब्राह्मण श्रेष्ठा आम्ही आमचा परिचय दिला, पण आता आपण आपला सविस्तर परिचय करून द्या. असं म्हटलं तर मारुतीरायाने आपल्या स्वामीची ओळख पटली आणि त्याने आपले वानर रूप प्रगट करून त्यांच्या चरणावर लोळण घातली. जय श्रीराम. जे
माझ्या स्वामीची वाट पाहत होतो, माझ्या देवाची वाट पाहत होतो. त्यांचं मला दर्शन झालंय आणि प्रभू रामचंद्रन त्यांच्या तोंडाला लोळण घातली. मंद बुद्धीने त्यांना ओळखल्याबद्दल क्षमा याचना केली. माफ करा, मी रूप बदलून तुम्हाला ओळखण्यासाठी आलो, माफ करा. आणि राम, हे कपिश्रेष्ठा, तू मुळीच खेद करू नको, माझा सेवक कसाही असला तरी तो मला प्रिय आहे, असे प्रभू रामचंद्र बोलले. आता श्रीराम प्रसन्न झाले. आता मारुतीच्या मनाची खात्री झाली आणि त्याने सुग्रीवाची माहिती सांगितली. त्यांच्याशी जाऊन मैत्री करून दिली आणि सांगितलंय, या सुग्रीवाला वालीची भीती आहे आणि मला प्रभू सीतेचा शोध आहे. दोघांची मैत्री करून दिली. वालीने सुग्रीवाने शपथ घातली की माझ्या भावाच्या भयातून मला मुक्त करा आणि मी सीतेच्या शोधेसाठी मदत करेल. दोघांची मैत्री घट चालली आणि मग भगवंताने सांगले, जा वालीला धिक्कारून या आणि त्याला युद्धासाठी सज्ज करा. वालीला जाऊन सुग्रीवाने बाहेर काढलं. वालीचं सुग्रीचं युद्ध सुरू झालं. पण दोघं सारखेच असताना कोणाला मारावं भगवंताला प्रश्न पडला. वालीने एक ठोसा मारला तर सुग्रीवाच्या नाकातून रक्त आलं. आणि तेव्हा मग सुग्रीव भगवंता, आता कोणाची वाट पाहता, मी मेल्यावर का? मारा ना. अरे म्हण, तुम्ही दोघं सारखंच, मारू कोणाला? भगवंताने एक हार घेतला, सुग्रीवाच्या गळ्यात घातला आणि युद्ध सुरू झाले. भगवंताने एका झाडाच्या आड जाऊन बाण सोडला, वालीला बाण मारला. वाली खाली पडलेला आहे. आणि मग भगवंत बघितलं, वाली म्हटलं, भगवंता, तुम्ही ज्या सीतेसाठी तुम्ही शोध घेतात ना, त्या सीतेसाठी याची मैत्री केली ना. मला जर सांगितलं असतं तुम्हाला युद्धाची गरज नाही, मी एकटा जाऊन सीतेला घेऊन आलो असतो. कारण त्या रावणाला बगलेत घेऊन मी 7 समुद्राची आंघोळ केली. कोण म्हटला? वाली. पण माझा का, मी का तुमचा गुन्हा असा केलाय का, काय जेणेकरून मला तुम्ही मारले? म्हणे, नाही, माझ्या भक्ताच्या आड तू होता आणि माझा भक्त तुझ्या भयभीत होता म्हणून मारलंय. काही नाही. मरतेवेळी वाली म्हटलं, तुमचं दर्शन झालं, मग हेच पावन झालो, फक्त एक करा, माझ्या मुलाचा स्वीकार करा. म्हणून अंगजाला त्यांच्या स्वाधीन केलं. अंगजाला स्वाधीन केलं. ती तारा रडत होती, तारालाही मुक्त केलं. आणि तिथून पुढं मग सुरुवात झाली. आणि मग अंगण त्याच्या स्वाधीन केला. वालीचा वध झाला, सर्व झालंय. आणि सीता सोदार्थ वनाचे प्रयाण झाले. कोणी कुठं जावं, काय झालं, उत्तर दिशेला कोणी जावं, पूर्व दिशेला कोणी जावं, पश्चिम दिशेला कोणी जावं, दक्षिण दिशेला कोणी जावं, सर्व शोधासाठी निघालेले आहे. मग जसं संपत्ती भेटला, संपत्तीची कथा सांगितली. संपत्ती हा जटायूचा भाऊ मोठा, दोघंही भाऊ होते. जटायू मेल्याची वार्ता करता संपत्ती दुःख व्यक्त झालाय, त्याने क्रियाकर्म केले आणि त्याला सुद्धा दूरदृष्टी होती. संपत्तीने सांगितलंय हनुमंतरायाला आणि जामवंताला, अंगदजीला आणि ठिकाणी सुमित्रजीला सांगितलं की बघा असं करा, सीता माता रावणाने पळून एका अशोका वाटिकामध्ये ठेवलेली आहे आणि त्या पक्षाला दूरदृष्टी असते. पण त्या जटायू नावाचा पक्षी होता, त्याला दूरदृष्टी, संपत्ती नावाचा पक्षी त्याला दूरदृष्टी होती. आणि दूरदृष्टीने सांगितलंय, पण 100 योजन 100 योजन असा समुद्र आहे, याला कोण पार करणार? जामवंत म्हणतो मी म्हातारा झालो, सुग्रीव म्हणतो मला जाता येता येणार नाही, अंगज म्हणतो जाता येणार नाही, आणि हनुमानजी म्हणतं मी कसं जाऊ, मला बी जाता येता येणार नाही. पण जामवंत म्हटलं हनुमानजी हे तुमच्या आमच्या बाबतीत ठीक आहे, पण तुमच्या बाबतीत हे ठीक नाही. तुमची शक्ती केवळ जन्मताई याने सूर्या ते गिळिले, समुद्रास काय घेऊन बसला तुम्ही, सूर्याला गिळायला गेलते म्हणे आणि तुम्हाला शक्ती नाही. पण हनुमंतराची शक्ती लुप्त झालेली होती. काय झाली? लुप्त झालेली होती. पण गंमत अशी झाली, त्या ठिकाणी हनुमानजीने एका साधूचा छळ केला आणि तेव्हा साधूने शाप दिलता, तुझी शक्ती लुप्त होतील, तेव्हा तू प्रभू रामचंद्राचं काम करण्यासाठी निघशील, तेव्हा तुझी शक्ती जागृत होईल. आणि मग तेव्हा हनुमंतजीने असं म्हटल्यानंतर हनुमंतजीचा विचार केला, हनुमंताला शक्तीचा ज्ञात करून जामवंत दिले आणि तेव्हा हनुमंत श्रीराम म्हणून एका पर्वतावर गेले. आता मी सीता माते शोध करणार. मग खून काय घ्यायची, प्रभू रामचंद्राकडे आले आणि प्रभू रामचंद्राकडून एक अंगठी घेतली आणि मग हनुमंतला सीता शोधसाठी निघाले. मग वाटेमध्ये काय काय व्यत्यय आले विचारू नका. एक समुद्राचं रक्षण करणारी यक्षिणी त्या ठिकाणी आली. ते समुद्र हनुमंताला गिळोकृळ करण्याचा प्रयत्न करायला लागली. हनुमंताने तिला ठोशात मारलाय.
फार विघ्न झाले. आणि जेव्हा कुठं हनुमंतराय गेले, लंकेच्या द्वारापाशी गेले, लंकेच्या द्वाराजवळ एक लंकिनी नावाची राक्षसीन होती आणि ती द्वार रक्षण करत होती. पण हनुमंतरायानं काय केलं, बारीक रूप घेतलं जाणार, पण त्या लंकिनीची नजर गेली आणि दोघांचं फार युद्ध झालं. हनुमंतराने एकच ठोसा मारला, तिला तिरीमिरी आली. तिरीमिरी कळते ना, तिरीमिरी म्हणजे लहर आली, चक्कर आली. तिला वरदान होतं, जो कोणी येईन आणि तुला ठोसा मारन तेव्हा समजून घ्यायचं लंकेचं या ठिकाणी लंका राहणार नाही. आता लंकेचा शेवट होणार, ही लंका जाळणार, आता कोणीतरी रावणाला मारणार. तिला असं कळालं. तिने हात जोडले, हनुमंतरायाला मध्ये प्रवेश जाण्यासाठी जागा दिली. हनुमंतराय बारीक रूम गेले, लंकेमध्ये प्रवेश केले. सगळे घरे राक्षसाशी दिसत होती, सगळे त्या घराला प्रत्येकाच्या सोन्याचा कळस होता. आता कुठं जावं, जरी सोन्याचे कळस होते पण ते मंदिरं नव्हते, काय होती, लंका होती. असे बघत गेले जाता जाता, पण एक महल बघितला आणि त्या महलासमोर तुळशी वृंदावन होतं. रामांकित शोभा भरवून जाई, जब देखे तुलसी वृंदावन त कपी हर्षिलाई. हनुमंताला हर्ष झाला, आनंद झाला. अरे लंका ही राक्षसाची भूमी, पण गिट कोणीतरी सज्जन राहत असावा. बघा, ज्याच्या द्वाराच्या घरासमोर तुळशी वृंदावन आहे, समजून घ्यायचं इथं कोणी सज्जन राहतं. पण ज्याच्या द्वारात तुळशी वृंदावन नाही, समजून घ्यायचं काय, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाना. ज्याच्या द्वारात तुळशी वृंदावन आहे ते घर आहे, आणि ज्याच्या द्वारात तुळशी वृंदावन नाही ते स्मशान आहे. आता आपण ठरवा आपलं द्वार कसं. तुळशी वृंदावन पाहिजे. हनुमंतराय खाली उतरले, बघितलंय आणि त्या तुळशी वृंदावन बघितलंय. बघितल्यानंतर कोणीतरी सज्जन असत राहिला, बघितलंय ब्राह्मणाचं रूप धारण केलंय, भेटले आणि त्या ठिकाणी आत गेले. ते मध्ये चालू होतं बिभीषणाचं. काय चालू होतं, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. सियाबल रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. आपल्या प्रभूचं भजन चालू आहे. असं बोललं तर हा आपलाच भक्त आहे, आपलाच गुरुबंधू आहे. म्हणून हनुमंत्री मध्ये शिरले. बिभीषणला नाव विचारतात ना, बिभीषण रामसेवक आहे. असं हाताना दोघांची उराउरी भेट झाली आणि हनुमंतराय मूळ स्वरूपामध्ये आले. आणि आपण कशासाठी आलात, आणि मग हनुमंताने सगळा परिचय दिला. आणि बिभीषणाने सांगितलं, जा सीता माता अशोका वटिकामध्ये आहे, सतत भगवंताचं चिंतन करतात. हनुमंतराय गेले, बारीक रूप धारण करू त्या वृक्षावर गेले. रावणाचा छळ बघितलाय, की त्या राक्षसीचा छळ बघितलाय. ते रावण निघून गेला आणि शेवटी हनुमंताने काय केलं, रामचंद्र प्रभूची मुद्रिका समोर टाकली. बघितलं सीता मातेनं, ही मुद्रिका तर आपल्या प्रभूची आहे, ही कोणी आणली. कावरीवरी बघायला लागली, काहीच नाही. जो कोणी रामसेवक असन त्यांनी माझ्या समोर यावं. असं म्हटल्यानंतर हनुमंतराय मूळ स्वरूपात आले, सीता मातेला वंदन केलं. मी रामसेवक हनुमंतजी आहे असं बोलल्यानंतर सीता मातेला आनंद झाला. ए माते, एका क्षणात तुला नेऊ शकतो, पण मला फक्त शोध लावण्यासाठी पाठवलंय, आणण्यासाठी नाही. आचार शक्ती हनुमंतानं दाखवून दिली. आणि तेव्हा हनुमंतजी म्हणतात, हे माते, फार लांबून आलो, मला भूक लागली. सीता माता म्हटले, हनुमंता, इथं जवळच फळबाग आहे, जा, नासधूस करू नको, खाली पडलेलेच फळं खा, पाडून खाऊ नको. जसे हनुमंतराय गेले, लंकेमध्ये फळं खायला लागले. काय सांगितलं, खाली पडलेले फळं खा. हनुमंतरायजीने झाडाला हलवायचं आणि खाली पाडायचं, पण झाडाला असं हलवते मुळा सगळं उपटून यायचं. ती आचार शक्ती होती का, साधी शक्ती नव्हती महाराज. अंजने मातेचं दूध प्याले होते हनुमंतराय, कोणाचे नव्हते. साधं दूध होतं का ते, असे हनुमंतरायाची शक्ती होती.
आणि फळभाळ बागेचा मालक आला, राखणदार आला, बघताय कोणी माकडे नासधूस करतंय, रोखण्यासाठी गेल्या का ठोश्यात त्याला पाडले. बघता बघता वार्ता रावणाकडे गेली. रावणाचा मोठा मुलगा अक्षय आला, त्याने युद्ध केलं, त्याचा रथ मोडून टाकला, त्याला सुद्धा मारलंय. काय करावं, वानर कोणाला ऐकत नाही, बरेच राक्षस मृत्यू. तर मेघनाथ आला, मेघनाथाचा टोप खाली पडला, त्याचा सुद्धा रथ मोडून टाकला. आता काय करावं, मेघनाथ आवरत नाही म्हणून काय केलं, मेघनाथाने धनुष्याला एक बाण जोडला आणि ते बाण कोणतं सोडला, ब्रह्मास्त्र सोडलंय. आणि ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर रामचंद्र प्रभू म्हणे ब्रह्मदेवाला शरण जाणे योग्य म्हणून हात जोडे आणि त्या ब्रह्मास्त्राने बांधून घेतलं. हनुमंतराला लंकेत आणला, याने नासधूस केली, काय शिक्षा करायची. विभीषण म्हटले, अरे तो रामाचा दूत आहे, कोणी नाही त्याला शिक्षा नका करू, त्याला काय मारू नका, त्याला शिक्षा करा. काय शिक्षा करा म्हणे, याची शेपूट जाळा. सगळ्या लंकेतले कपडे आणले, शेपटीला गुंडाळे, पण शेपटी काही रावरे ना, सगळ्या लंकेला वेडाव घातला शेपटीने. शेपुटी साधी नव्हती ना. हनुमंतराय हे वज्रदेवी म्हणजे महादेव होते, आणि जी शेपूट जी होती ती पार्वती माता होती, साधी होती ते काही थांबेना. लंकेने अनेक वस्त्र आणले, गुंडाळले बरं का. शेवटी आता कोणाची वस्त्र आणा, आता सगळ्यांचे झाले, फक्त कोणाचे सीता मातेचे वस्त्र राहिले म्हटले. असं म्हटलं, शेपूट जागेवर आली. मग आता काय करू, चिंध्या गुंडाळल्या, आता अग्निडा, कोण तिचं मुहूर्त करणार, कोण ज्योत पेटवणार, कोण शेपूट पेटवणार. म्हणजे रावण म्हणतो मी उद्घाटन करतो. रावण बा पुढे आले आणि शेपटी पेटवली. जशी शेपटी पेटली, मला विचारू नका, हनुमंत महाबळी जाळी रावणाची जाळी, जाळी रावणाची जाळी, जाळी रावण, हनुमंत महाबळी जाळी रावणाची, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, जशी दाढी जाळी विचारू नका, अशा शेपटीनं पेट घेतला. जय श्रीराम घातली आणि 12 दिशेने 12 वायू चालू झाला आणि लंकेचा धाड 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 लंका पेटायला लागली. विचारू नका, सर्व लंकी घरं पेटली, पण एकच महल सुटला, तो फक्त बिभीषणाचा. जसे हनुमंत गेले, शेपटी घेतली, पेटलेली शेपटी गेले, समुद्रामध्ये विझवली आणि पुन्हा हनुमानजी असले, सीता मातेचे त्या ठिकाणी दर्शन घेतले. माते, आता शोध लागलाय, आता तुमच्या दर्शनाला आम्ही लवकरच येणार, प्रभू रामचंद्राला घेऊन येणार. आनंदी झाले. पुन्हा सीता मातेकडून काही खून घेतली हनुमंतरायाने, ती खून घेतली, पुन्हा प्रभू रामचंद्राकडे आले, सीता मातेचा शोध लागला. असे त्या ठिकाणी सगळ्यांना कळाले. हनुमंताचा सगळा वृत्तांत झाला. सगळं काही रामचंद्र प्रभूची त्या ठिकाणी भेट होणार आहे आणि त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू खुशाली सांगितली. सगळे वानर निघाले, सगळ्यांनी भोजन केलं जाताना, सगळे काही प्रसन्न झाले. रामचंद्र प्रभूचे मारुती पुनरागमन झाले आणि प्रभू आनंदित झाले. आणि मग आता काय करायचं, आता युद्धाला सज्ज व्हायचं. मग त्या ठिकाणी काय केलं, सेतुबंधन करायचा. मग कोणी करायचा, रामचंद्र प्रभूने समुद्राला प्रसन्न करण्यासाठी गेले, पण काही खरं तो प्रसन्न होईना. धनुष्य बाण घेतला समुद्राला मारण्यासाठी, समुद्र घाबरला. पुन्हा आला, प्रभू मी काही वस होत नाही, पण एक आहे, तुमच्या सैन्यामध्ये 2 दूत असे, एक नीळ, एक बरं का, आणि नळ आणि नीळ आहे, त्यांच्या हातून दगड तरतात, त्याने तुम्ही सेतू बांधला. असा 100 योजन पूल त्यातून तयार केलेला आहे. सर्व काही सेतुबंधन झालेलं आहे. कारण कथा आपली भरपूर राहिली म्हणून शॉर्टकट थोडं पुढं चाललो, ध्यानात ठेवा. समुद्राला प्रसन्न केलं, सेतू बांधलेला आहे. आणि उद्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी युद्धाचा शंख फुकला जाणार आहे. युद्ध सुरुवात होणार आहे. भगवंताने त्या सेतूजवळ, त्या समुद्राच्या काठीवर रामेश्वराची स्थापना केली. ध्यानात ठेवा, महादेवाची स्थापना केली. तिथं रामेश्वर म्हटलेलं आहे, त्याची पूजा याचना केली. आणि तिथून पुढे सेतू सोडून जाणार आणि युद्धाला उद्या सुरू होणार. आजची कथा इथं विराम होणार. उद्या रावणाचा पराजय होणार, रामचंद्र प्रभू विजयी होणार, पुन्हा अयोध्येमध्ये येणार आणि पुन्हा रामराज्याला सुरुवात होणार. उद्या कथा आपल्याला याच्यात बघितली आहे. आजची कथा इथंच विराम होत आहे. प्रभू रामचंद्र भगवान की